गोंदिया जिल्ह्यातल्या राका गावातली ही भेंडीची शेती एकात्मिक पद्धतीने फुललेली ही शेती। कृषी विभागाच्या मदतीने गावातल्या 51 शेतकऱ्यांनी 10.5 हेक्टरवर भेंडीची लागवड केली आहे। गोंदिया हा धान उत्पादकांचा जिल्हा, पण धानाच्या एका पिकात भागत नसल्याने शेतकरी भेंडीकडे वळू लागलेत। कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतलाय। महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विभाग प्रकल्पांतर्गत हे पीक घेण्यात आलंय। यात आठवड्यातून एकदा कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना लागवडीपासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जातं। या गावामध्ये आम्ही मीटिंग घेऊन शेतकऱ्यांची सभा घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये 51 लोकांची आपण निवड केली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांचं अर्धा एकरचं क्षेत्र आपण या प्रकल्पामध्ये त्यांना अनुदान देण्याच्या दृष्टीने आपण घेतलेलं आहे आणि त्यांना सिंजेंटा कंपनीचं आपण बियाणं दिलेलं आहे। आम्ही ब्राह्मणगड जिल्हा इथे निवड केली होती आणि त्यांनी रोग किडी त्याला खताचे व्यवस्थापन कसं करायचं, पाणी कसं करायचं आणि मार्केटला नेण्याच्या दृष्टीने त्यांना आपण नेहमी मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांचा जो म्हणजे महत्त्वाचा त्यांचा प्रतिसाद जो आहे इतका चांगला मिळाला। दिलीप चांदेवार हे धान उत्पादक शेतकरी, पण यंदा त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने अर्ध्या एकरात भेंडी लावली आहे। सुरुवातीला जमिनीची नांगरट करून शेणखत मिसळून घेतलं, त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेंडी लावली। 1 बाय 1 फूट अंतरावरची ही लागवड आहे। यासाठी सिजेंटा जातीच्या वाणाची निवड केली। जमिनीच्या मगदुराप्रमाणे ते भेंडीला पाणी देतात आणि तज्ञांच्या सल्ल्याने कीड रोगाचे नियंत्रण करतात। आता आमच्याकडे सध्या 1 हेक्टर शेती आहे, त्याच्यामध्ये आम्ही 20 आर भेंडी लावलेली आहे। आम्ही शेतीला पहिले नांगरणी करतो, त्याच्यानंतर हे बेड सारखे तयार करतो, त्याच्यानंतर खत टाकतो, इथं शेणखत, आणि मग 7 डिसेंबरला आम्ही लागवड केलो। करपा रोग येऊ नये म्हणून COC कॉपराची क्लोराईड रोग नियंत्रणाकरता दिलेले आहेत आणि किडीच्या नियंत्रणाकरता अझाडिरेक्टिन आणि क्विनॉल्फॉस हे कीटकनाशक दिलेले आहेत। आपण धानाचं आणि भेंडीचं तर धानापेक्षा डबल उत्पन्न भेंडीमधून मिळतं। दिलीप चांदेवार यांच्या शेतात लागवडीनंतर 45 दिवसांनी भेंडीचं उत्पादन सुरू झालं। 1 दिवसाआड ते भेंडीचा तोडा करतात। एका तोड्यात त्यांना 1 ते 1.25 क्विंटल भेंडीचं उत्पादन मिळतं। अर्ध्या एकरात 80 क्विंटल भेंडीचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे। सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल दरानुसार यातून त्यांना 1,60,000चं उत्पन्न मिळणार आहे। अर्ध्या एकरासाठी 30,000चा उत्पादन खर्च वजा करता 1.25 लाख रुपये उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे। सरासरी 40 क्विंटल माल आता बाजारपेठेत विकला गेलेला आहे आणि तो सरासरी 2000 रुपये क्विंटलच्या भावाला विकलेला आहे। एका तोड्याला आम्हाला 1.25 क्विंटलच्या जवळपास आम्ही तोडा करतो आणि एका दिवसाआड आम्हाला तोडा करावा लागतो। तर आम्हाला लागवड खर्च समजा 30,000 रुपयाच्या जवळपास आलं आणि आम्हाला मिळणारा नफा आहे 1.5 लाख रुपये। तर 51 लोकांचं आजपर्यंत 2040 क्विंटल आपल्याकडे भेंडी ही निर्यात झालेली आहे आणि सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल आपल्याला इथे यांना उत्पादनामध्ये मिळालेलं आहे। तर याचं जवळपास आजपर्यंत मार्केटमध्ये 40,80,000चं एकूण उत्पादन झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये लागवड करणे, माल नेणे, भाडा आहे आणि 8% विकण्याकरता दलाली जो कमिशन असतं 8%, तो सगळं धरून तर हा 15,50,000 हा निव्वळ त्यांचा खर्च आहे आणि निव्वळ त्यांना वाचलेले आहेत 25,30,000 हा निव्वळ नफा झालेला आहे 51 शेतकऱ्यांना। 1.25 लाख रुपये। दिलीप चांदेवार यांचं हे फक्त 4 महिन्यातलं केवळ अर्ध्या एकरातलं उत्पन्न आहे। एकात्मिक पद्धतीने भेंडी लावलेल्या परिसरातील इतर 50 शेतकऱ्यांनाही चांगलं उत्पन्न आता अपेक्षित आहे। शेतकऱ्यांच्या यशात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे। खरं तर आज आपली शेती विभागत चालली आहे, यामुळे शेतकऱ्यांना एकत्र आणून एकात्मिक पद्धतीने शेती करण्याची आज खरी गरज आहे। कृषी विभागाच्या पुढाकारानं गोंदियाच्या काही शेतकऱ्यांनी ते शक्य करून दाखवलंय। गोंदियाहून सुमेध बनसोडसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।